नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण पाहत आहात महाराष्ट्रातील संपूर्ण शेती संबंधित घडामोडीच्या आताच्या सर्वात मोठ्या ताज्या आणि ठळक बातम्यांचा वेगवान आढावा. काही मिनिटांपूर्वीच्या ठळक बातम्या. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. पीएम किसान योजनेसाठी राज्यभरात मोहीम. शेतकऱ्यांना सुवर्ण संधी. केंद्र सरकारकडून देशभरातील शेतकऱ्यांना पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीचा योजनेचा 2000 रुपयाचा 16वा हप्ता लवकरच विस्तार केले जाण्याची शक्यता. प्राप्त कर भरणाऱ्या शेतकऱ्यांनाही आता पीएम किसानचा लाभ मिळणार. केंद्र सरकारकडून पीएम किसान अंतर्गत शेतकऱ्यांना 3 हप्त्यात एकूण 6000 रुपये दिले जातात. परंतु जे शेतकरी प्राप्त कर भरतात त्यांना या योजनेतून वगळण्यात आले होते. पण आता केंद्र सरकारने याच्यात केला मोठा बदल. सोयाबीनच्या दरात मोठी घसरण. शेतकऱ्याची प्रति क्विंटल 2000 रुपयाचे नुकसान. सोयाबीनला मिळतोय 4100चा भाव. शेतकरी हैराण. शेतकरी बंधूंनो, हवामानाचा पारा बिघडला. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार आजपासून म्हणजे 14 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी अंशतः ढगाळ वातावरण. पावसाची शक्यता कुठेही नाही. अकोला येथे कापसाला मिळतोय 6730 रुपयाचा भाव. कमाल दर मिळतोय 7000 रुपये, तर सर्वसाधारण दर मिळतोय 6865 रुपये. कापूस भाव पुन्हा वाढण्याची शक्यता. उदगीर येथे तुरीला मिळतोय कमीत कमी दर 9500 रुपये. जास्तीचा दर मिळतोय 10383 रुपये, तर सर्वसाधारण दर मिळतोय 9941 रुपये. तूर भाव पुन्हा वाढण्याची शक्यता. राज्यात पीएम सूर्यघर योजना सुरू होत असून 300 युनिट पर्यंत वीज मोफत देण्याचे पंतप्रधानांचे आवाहन. तर शेतकरी बंधूंनो, अशा दररोजच्या ठळक बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.